सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे साहेब आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत. काय म्हणणार, महायुतीचं पुन्हा सरकार आलं या महाराष्ट्रासाठी, काय प्रतिक्रिया? खूप जोरदार काम करणारे आता महायुतीचं सरकार, कारण की एक फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, अतिशय दूरदृष्टीवाले नेते आहेत. सगळ्यांचं जनभावना त्या ठिकाणी सांभाळून ते काम करतात आणि नक्कीच एक चांगल्या शिखरावर नेण्याचं काम महाराष्ट्राला ते करणार आहे. या प्रकारे आज आंदोलन केलं विरोधकांनी आज सोयाबीनची झाडं घेऊन, कापसाचे बोंडे घेऊन इथे भाव नाही मिळत आहे आणि फसवणुकीचं सरकार आलं असं नारेबाजी केली. काय विरोधकांचं काम ते असतंच, परंतु संख्येहूनच त्या लोकांनी त्यांना जागा दाखवून दिली, त्यामुळं त्यात काही जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. सरकार नक्कीच शेतकऱ्याच्या बाजूने आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूनेच निर्णय घेईल. विरोधक म्हणतात ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला. मग लोकसभेला कुठं होता घोटाळा? ते चुकीचं आहे ना बोलणं. जेव्हा तुमचं काम होतं तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आवडते आणि जेव्हा जनता तुम्हाला जागा दाखवते तेव्हा तुम्हाला ईव्हीएम वर शंका घेतात. म्हणजे फार कुठेतरी शंकास्पद विषय सगळा. छगन भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं नाही, कुठेतरी ओबीसी समाज नाराज आहे, यावर काय प्रतिक्रिया? नाही, अगदी तो विषय फार गंभीर विषय आहे आणि दादा नक्कीच चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह निर्णय घेतील. छगन भुजबळ साहेबांसाठी त्यांच्या डोक्यात कुठेतरी चांगला विषय असणार आहे, आम्हाला त्याची खात्री आहे आणि नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी एक आम्ही आज भेट घेतली अजितदादांची आणि भुजबळ साहेबांना कुठेतरी चांगल्या स्थानावर त्या ठिकाणी बसलं पाहिजे अशा आग्रहाची विनंती आम्ही दादांना केली आणि दादा पॉझिटिव्ह त्यामध्ये आहेत आणि नक्कीच चांगलं होईल. तर आपल्यासोबत होते सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे साहेब आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे अजितदादा निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेब हे मंत्री होतील असं सुद्धा त्यांनी बोलले आहे. ओबीसी समाज हा मोठा नाराज झालेला समाज आहे, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त. मी कॅमेरा पर्सन नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधानभवन, नागपूर.